तिकडे अटेन्शन असतं. अटेन्शनची गरज पडली की तिकडे स्ट्रेस पण आणला जातो. बट वाय वेट फॉर स्ट्रेस, राईट? We can pay attention to all parts of ourselves without that part getting stressed. And that is the second half of our portion of our talk today. How do we pay attention to each aspect of ourselves so that we don't wait for stress to tell us that, hello, I exist? So at this point we सगळ्यांकडे ऍटलीस्ट या 4 आयडेंटिटीज 5 आयडेंटिटीज तर नक्कीच आहेत, ऑफ एन इंडिव्हिज्युअल, स्पाउस, हाऊसहोल्डर, प्रोफेशनल. And the plus talks about multiple things which I cannot possibly compress in one single picture. It could be anything: gardener, painter, explorer, whoever it. Point is, all of them are a part of you, and you have to pay attention to everything. It's like पोळी करणं, जेव्हा त्रिकोणी घडीची गोल पोळी करायची असते तेव्हा सगळीकडे इक्वली स्ट्रेस द्यावा लागतो. लाटणं सगळीकडे एकसारखं फिरावं लागतं. एकाच ठिकाणी फिरत राहिलं तर तो भाग पातळ होऊन 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 शेवटी फाटून जातो आणि गोल पोळी काय होत नाही. आता आपल्या लाईफचं लाटणं तर आपण बदलू नाही शकत. जिथे सगळ्यात जास्त स्ट्रेस आहे तिकडे आहेच. बट आपण ऍटलीस्ट खालची पोळी फिरवू शकतो. आपण सगळ्या आयडेंटिटीजना इक्वल अटेन्शन देऊ शकतो. सो लेट्स ट्राय टू डू दॅट. Yeah. On to Next the slide. yeah, next one. Yeah, it is there. Right. So the most important one for today, a special parent. सो पुढच्या 3-4 स्लाइड्स मध्ये असे 2 कॉलम्स असतील. द लेफ्ट साइड कॉलम इज स्ट्रेसर्स, जे मला सुचले, सम थिंग्स दॅट कुड बी adding to your stress in that role, and the right side is my tips of how you can deal with that stress. So feel free to add anything. काही बोलायचं असेल मध्ये, मला थांबवायचं असेल, विचारायचं असेल, फील फ्री. सो स्पेशल पेरेंट झाल्या आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रेसर इज फेसिंग द अननोन. माहित नसतं आपल्याला पुढे काय ठेवलंय आपल्यासाठी. देर इज व्हेरी लिटिल गायडन्स अवेलेबल इवन टुडे, अँड दॅट इज द बिगेस्ट स्ट्रेसर की अरे पुढे काय होईल मला माहित नाही. अँड ऑल्सो इट सीम्स लाईक अन अपहिल स्ट्रगल, सो तेव्हा तुम्ही काय करू शकता इज यू कॅन एज्युकेट युअर सेल्फ, यू कॅन इन्क्रीज युअर रिसोर्सफुलनेस. इंटरनेट सगळ्यांकडे आहे. फील फ्री टू रीड अप, बट स्टॉप समवेअर. आपण इंटरनेटमध्ये ना त्या स्पायरल मध्ये घुसल्यावर समटाइम्स वी जस्ट डोंट नो वेअर टू कम आउट. अँड डॉक्टर्स हॅव दिस सेइंग दॅट डोंट डायग्नोज युअर सेल्फ बेस्ड ऑन इंटरनेट. कारण तुम्ही खोकल्याचे सिम्पटम्स बघायला जाल आणि आजकाल कोविड, पण मागच्या वर्षीपर्यंत कॅन्सर किंवा लंग समथिंग म्हणून आता मी मरणार हे डिक्लेअर करून टाका. सो बी वाईज अबाउट व्हॉट यू रीड ऑन द इंटरनेट. 3 वेगवेगळ्या साइट्स कडून सेम माहिती जर मिळाली तर स्टॉप. अजून शोधायला जाऊ नका. इट विल नेव्हर एंड. चूज फ्रॉम हुम यू टेक युअर ऍडवाइस. सगळेच जण ऍडवाइस द्यायला तयार असतात. घरातले मोठे तर नक्कीच तयार असतात. बट एस्पेशली इफ इट इज अ स्पेशल सिच्युएशन जी त्यांनी कधी एक्सपिरियन्स केली नाहीये, देन यू हॅव टू आस्क युअर सेल्फ त्यांचे क्वालिफिकेशन्स काय आहेत. आजूबाजू, युअर नेबर्स, एनीबडी हु इज गिव्हिंग यू ऍडवाइस, what are their qualifications? Do they at least have the experience to give you advice? कारण आपण बऱ्याच गोष्टी मनाला लावून घेतो विदाउट कन्सिडरिंग त्या माणसाने काय बोललं ते मनाला लावून घेण्यासारखं आहे का नाही. सो बी वाईज अबाउट फ्रॉम whom you take your advice, but try to learn as much as you can. Like I said, most stress comes from not knowing what is going to come. So get some information, learn everything that is there to learn. Then, but once you start learning, it might feel ki are it's a never ending struggle, it's an uphill struggle, I will never ever have a normal life again. But that is because you are trying to see the end goal. असा imagine एक मोठा असा वरती जाणारा असा जिना आणि वरती एक गेट आहे, and you are trying to see that gate. आणि मी तिकडे कशी पोहोचणार, पण ते इतकं वर येते की तिथे पोहोचू नाही शकत तुम्ही. यू आर डायरेक्टली थिंकिंग ऑफ माझ्या मुलांचं लग्न काय कसं होणार, माझ्या नंतर माझ्या मुलांचं काय होणार. व्हाईल ऑल ऑफ दोज आर इम्पॉर्टंट कन्सर्न्स,
दे आर नॉट द कन्सर्न फॉर टुडे. जेव्हा तुम्ही तिकडे पोचाल तोपर्यंत गोष्टी बदललेल्या असतील. 2019 मध्ये तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकलात की 2020 मध्ये कोविड असेल. तुम्ही आता नाही प्रेडिक्ट करू शकत 50 वर्षानंतर, 60 वर्षानंतर किती रिसोर्सेस असतील, किती नसतील, सिच्युएशन आज सारखीच असेल का बेटर असेल का बिकट असेल. सो 50 वर्षानंतर काय होणार याचा आत्तापासून स्ट्रेस घेऊन काय फायदा. सो जस्ट ट्राय टू लुक फॉर द नेक्स्ट स्टेप. आत्ता मी काय करू शकते, व्हॉट इज द नेक्स्ट थिंग दॅट आय हॅव टू डू फॉर माय चाइल्ड. Do I have to seek a doctor? Do I have to seek a therapist? If I have to seek a therapist, look for recommendations. Ask, आता तुमचा इतका चांगला सपोर्ट ग्रुप आहे, ask your support group for recommendations. I am sure you will find a lot of support if you look for it. आत्तापर्यंत तुमच्याकडे सपोर्ट नव्हता कारण तुम्हाला त्याची गरज नव्हती. आता गरज पडली आहे. So start looking and you will find something, I'm sure. And keep looking till you find something. That is most important. Also, you are not alone in this journey. You have your family, you have your spouse. So do take turns. सगळं काय स्वतः करायची गरज नसते. You don't have to be the best mother, the best father on the planet. Divide your work. You can ask the siblings for help. त्याच्याबद्दल आपण येऊच, सिबलिंग हेल्प बद्दल मी बोलीनच नंतर. But yes, ask for help and that will reduce your stress a lot. Then never ending activities. I am sure therapies, स्कूल, अदरवाईज सुद्धा आजकाल मुलांचं तुमच्या दुसऱ्या म्हणजे द वन्स हू डोंट हॅव डाऊन्स त्यांचं सुद्धा टाइम टेबल तुम्ही बघितलं तर इतकं फुल असेल. 1 हॉबी क्लास, 2nd हॉबी क्लास, 3rd हॉबी क्लास, ट्युशन, स्कूल, दिस दॅट एव्हरीथिंग. In that if you add therapies, then I'm sure ki the activities are never ending. There is no respite. But again, I go back to the same thing, ask for help. See if you can carpool, see if you can club certain daily life activities with activities that you need to do for your children. So तुमच्या थेरपिस्टच्या जवळ एखादं दुकान आहे का जिथे जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकता, किंवा तुमचं काम, वर्क प्लेसचं काम, वर्क फ्रॉम होम जर करत असाल तुम्ही लॅपटॉप घेऊन तिकडे बसू शकता का तिकडे करायला. सो ट्राय टू क्लब मल्टिपल थिंग्स. Then every milestone is a challenge, obviously. आपल्याकडे आपली सोसायटी तर अशी आहे ना दॅट वी सेलिब्रेट एव्हरीथिंग. 10th स्टँडर्डचा माइलस्टोन असल्यामुळे मुलांवरती जितकं प्रेशर येतं दॅट नेव्हर एंड. 10th 12th तेव्हा मुलं एक्सप्रेस करायला लागतात की प्रेशर आलंय म्हणून आपल्याला वाटतं की तेव्हाच फक्त आपण प्रेशर देतो. बट वी नो वी सेलिब्रेट माइलस्टोन्स राईट फ्रॉम अरे वा बोलायला लागला, अरे वा चालायला लागला. All those milestones are celebrated, and I am sure if you look around at other children who are reaching those milestones and you're still not at that place, there might be some stress that comes along with it. But you can make your own milestones. Who is to say ki jagani jitke milestones dile titkeच आपण celebrate करू शकतो. Your child was not sitting at the dinner table for having food with you at all, and now he starts to sit at the dinner table to have food with you. It's still an improvement which needs to be celebrated. If you don't celebrate small things and you wait for the big things to celebrate, it will be a long time till you reach the point of celebration. And by celebrate, I don't mean प्रत्येक वेळेला पार्टी झाली पाहिजे. It could be अरे वा किती छान, कॉम्प्लिमेंट्स, हसणं, आईस्क्रीम आणणं संध्याकाळी, काहीतरी गोड करणं, एक पेढा खाणं. आपल्याकडे सेलिब्रेशन आणि फूडचं फारच जवळचं नातं आहे. सो दॅट इज वन. असे you can find your own ways of celebrating small things. And what celebration does is that आपल्या आजूबाजूला जितका सॅडनेस असतो, सॅडनेस नाही परसे म्हणजे तो पण असतोच, बट ऑल्सो स्ट्रेस जो काही असतो त्याच्यामधून थोडासा ब्रीदर मिळतो आपल्याला. फॉर अटलिस्ट दोज 5 minutes वी आर थिंकिंग ऑफ समथिंग गुड ऍज कम्पेअर्ड टू एवढं सगळं जे व्हायचं अजून बाकी आहे. Which is why celebrating small things are extremely important. The next that I imagine would be adjusting with the child because they have very peculiar demands, or engaging the child. So
you can be a smart parent. By smart parent I mean, जरी मुलांचे डिमांड्स फार पेक्युलियर असले ना तरी दे आर चिल्ड्रन फॉर अ रिझन अँड युअर पेरेंट्स फॉर अ रिझन. यू कॅन फूल देम. लाईक मी जेव्हा कळव्यामध्ये इंटर्नशिप करत होते आणि आम्ही IQ टेस्टिंग करतो, तेव्हा मला एक पेरेंट सांगत होतं, माझा मुलगा फक्त लेसच्या येल्लो पॅकेट मधूनच खातो बिकॉज इट इज शायनी अँड येल्लो अँड ही लाईक्स इट. ही डझंट ईट फ्रॉम एनिथिंग एल्स. So that mother used to make tiny pieces of काकडी आणि गाजर आणि ऍपलचे छोटे छोटे तुकडे करून ती त्या लेसच्या पॅकेटमध्ये घालून देत होती. आणि ते मूल अगदी खुशी खुशी खात होतं कारण त्याला तो शायनी लेसचा पॅकेट मिळाला. और if you look at the internet, there you'll find many such stories of how parents become smart parents and they literally fool their children. तुला चॉकलेट मिल्कशेक हवाय ना, ठीक आहे, चॉकलेट मिल्कशेकच्या बॉक्स मध्ये दूध घालायचं आणि त्याच्यात प्रोटीन पावडर जे काही आहे घालायचं अँड द चाइल्ड ड्रिंक्स इट ऍज इफ इट्स चॉकलेट मिल्कशेक. सो मला आता असे जनरलाइज्डच एक्झाम्पल्स द्यायला लागतील, बट आय एम शुअर तुम्ही तुमच्या तुमच्या सिच्युएशन प्रमाणे यू कॅन रिअलाइज दॅट यू कॅन बी अ व्हेरी क्रिएटिव्ह. स्ट्रेस मॅनेजमेंट काय आहे? क्रिएटिव्हिटी. यू फाइंड ऑफ क्रिएटिव्ह वेज वेन, असं आपण म्हणतो ना, जेव्हा सरळ बोटाने काही निघत नाही तेव्हा थोडं वाकडं करावं लागतं. बी क्रिएटिव्ह इन द वे यू डील विथ युअर चिल्ड्रन. ऑल्सो मुलं सुद्धा कंटाळतात. आय एम शुअर दे विल नॉट बी, काय म्हणतो आपण, त्यांच्या एज पिअर ग्रुप प्रमाणे ते त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कदाचित करत नसतील. बट आफ्टर अ पॉइंट तुम्ही आतापर्यंत त्यांना ज्या ऍक्टिव्हिटीज देताय त्याचा सुद्धा त्यांना कंटाळा येईलच. सो हळूहळू त्यांची टास्क लेवल वाढवत जा. जरी तुम्हाला वाटलं की आता तो नाही करू शकणार इतक्यात, तरी ट्राय डुईंग इट वन स्टेप ॲट अ टाइम. हळूहळू एक्सपोजर वाढवा. फक्त फॉर एक्झाम्पल, इफ युअर चाइल्ड इज हेल्पिंग यू ले द टेबल, फक्त ताटल्या भांडी आणून ठेवत असेल तर उद्या त्याला मीठ पण आणून ठेव सांग, किंवा पाण्याचं भांड भरून ठेवा सांग. सो हळूहळू त्याची टास्क लेवल वाढवा. दॅट विल हेल्प इन कीपिंग द चाइल्ड एंगेज्ड. होप्स अँड ड्रीम्स. एक माझं अपहिल स्ट्रगलच्या वेळेला बोलायचं राहिलं की when things seem going bad, you can always look at certain success stories, look at other children with the same problem as yours who are doing very very well in their lives, who have adjusted in their lives, and that gives you hope. But that hope should not become your ideal goal. तुमची होप आणि तुमची ड्रीम तुमच्या मुलांसाठी त्यांच्या लेवल प्रमाणे असली पाहिजे, तरच अदरवाईज तुमचा स्ट्रेस नक्कीच खूप वाढेल. तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. फ्रस्ट्रेशन इज नथिंग बट when your goal directed activities are hampered. You want your child to be a national level swimming champion, and that has become your goal now, but your child doesn't really enjoy water that much, is barely uh, doing 2 laps, then your child cannot become a national level swimming champion. आणि तो तुम्ही तुमचा गोल बनवला तर नक्कीच फ्रस्ट्रेशन येईल. बट जर तुम्ही तुमच्या चाइल्डच्या लेवल प्रमाणे ते ठेवलं तर तुमचा गोलच वेगळा असेल, त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं कमी येईल. सो यूज होप्स टू ड्रीम, use success stories to dream, but don't make them your goal. Like I said, adjust the adjustable. तुम्ही रियालिटी ऍडजस्ट नाही करू शकत अनफॉर्च्युनेटली, पण तुम्ही तुमचे एक्सपेक्टेशन्स नक्कीच ऍडजस्ट करू शकता. सो डू दॅट. अँड फायनली ऍडव्होकेसी, विच इज अवेअरनेस नाहीये म्हणून नक्कीच असं वाटू शकतं की आपण सगळ्यांना जाऊन सांगितलं पाहिजे, सगळ्यांना जाऊन एज्युकेट केलं पाहिजे. इफ वी आर इन द पब्लिक अँड पीपल आर स्टेअरिंग, वी शुड गो अँड टीच देम अबाउट what is Down syndrome, what my child can do and what my child cannot do. If you hear stereotypes being put, I'm sure it's natural to feel as if you have to go and educate the entire world. And advocacy is important, spreading awareness is important, but you should do it at your own pace. If you've had a long day and you see a stereotype coming your way, you can choose that day to let it go, to ignore. दर वेळेला you are at the end of the day,
you are first and foremost a parent for your child and then an advocate for the world. So set your own pace of advocacy and a lot of your stress will definitely reduce. Yeah. Next slide, please. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट सायली, कारण पेरेंट्सना या गोष्टीचा म्हणजे सपोज मुलांना खेळायला गार्डन मध्ये नेलं किंवा कुठे नेलं बाहेर किंवा रेस्टॉरंट मध्ये नेलं, तिथे कोणी आपल्या मुलांकडे वेगळी दिसतात म्हणून वळून बघितलं किंवा काही कॉमेंट पास केली किंवा शाळेत काही घडलं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा पालकांवरती खूप ऍडव्हर्स परिणाम वेळोवेळी होत असतो आणि ते दरवेळेला काही वेळेला पालक कधीच काही बोलत नाही आणि मग त्याचा त्रास एक वेगळा असतो होणारा, आणि काही वेळेला ते सांगायला गेल्यावरती पण अनुभव त्यांना फारसे फ्रेंडली येत नाही, तर त्याचा पण एक वेगळा स्ट्रेस मग अशा वेळेला असतो. या सो चूज वेर यू वॉन्ट टू स्प्रेड अवेअरनेस. प्रत्येक वेळेलाच करायची काही गरज नसते. तुम्ही गार्डन मध्ये जर एन्जॉय करायला गेलात तर करा ना, त्यांना बघायचं तर बघू दे. इट्स अ फ्री कंट्री, यू कॅन लुक वेर एव्हर यू वॉन्ट. या थोडस असं you have to choose ultimately what things you let affect yourself. सगळ्याच गोष्टींनी अफेक्ट नाही झालं पाहिजे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, being a spouse. ऍज स्पेशल पेरेंट्स प्रॉब्ली तुम्हाला एकमेकांसाठी वेळ थोडासा कमी झालेला असेल, वेळ देता आला नसेल. बट यु नो बिफोर यू बिकेम अ पेरेंट यू वर अ कपल. तुम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांसोबत करत असाल, बोलत असाल, ज्या आता यू वर इच अदर्स फर्स्ट प्रायोरिटी. इफ इट वॉज अ लॉंग टर्म रिलेशनशिप तर नक्कीच तुमच्या सवयी एक सेट झालेल्या असतात. यु नो छोट्या छोट्या गोष्टी जाऊन सांगणं, सगळ्याबद्दल क्रिब करणं किंवा सगळं सेलिब्रेट करणं, कीपिंग द अदर पर्सन अपडेटेड अबाउट एव्हरी सिंगल ऍस्पेक्ट ऑफ युअर लाईफ. आणि नंतर सडनली यू हॅव टाइम ओनली फॉर इम्पॉर्टंट थिंग्स. तुम्हाला तुमच्यासाठी वेळ मिळत नाही, टाइमपास बोलायला वेळ मिळत नाही, अँड दॅट कॅन डेफिनेटली हॅव अन ऍडव्हर्स इफेक्ट. सो फॉर दिस यू कॅन ऍक्च्युअली आउटलाईन डेली कपल टाइम. सो म्हणजे दिवसातली 10 मिनिटं 15 मिनिटं एकमेकांसाठी काढा. लाईक आय हॅव सेड, इट्स फ्लेक्झिबल बट नॉन निगोशिएबल. म्हणजे तुम्ही ठरवलं झोपायच्या आधी, रात्री झोपायच्या आधी 15 मिनिटं आम्ही फक्त एकमेकांसाठीच ठेवणार. बट काय झालं, कोणाला गावी जायचं असेल, इट्स नॉट पॉसिबल दॅट डे की झोपायच्या आधी आम्ही एकत्र एकमेकांसाठी वेळ देऊ, किंवा कामाच्या शिफ्ट वेगळ्या वेगळ्या असतील आणि म्हणून ते पॉसिबल नसेल, तर दिवसातली दुसरी 15 मिनिटं काढा. पण आज मला रात्री जमणार नाहीये म्हणून मी ती मिनिटं लेट गो करीन असं डेफिनेटली करू नका. एकमेकांसाठी अटलिस्ट 15 मिनिटं रोज नक्की काढा. And also very important is the next part, which is no stress in the bedroom. I am sure भरपूर डिसअग्रीमेंट्स होत असतील छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा मोठ्या मोठ्या गोष्टींवरून सुद्धा. आय टू आय मिळणं, प्रत्येक गोष्ट पटणं तसं कठीणच असतं. सो आणि एका घरात सगळेजण एकत्र राहतात म्हटल्यावर फाईट्स होणारच. बट ऍज फार ॲज पॉसिबल त्या बेडरूम पर्यंत येऊ देऊ नका. आवर कल्चर टेल्स अस की घरातल्या गोष्टी 4 भिंतींच्या बाहेर नाही गेल्या पाहिजेत. त्या बरोबर आहेत, पण म्हणून त्या बेडरूम मध्ये राहायला पाहिजेत असं पण होत नाही. फाईट इन द किचन, फाईट इन द हॉल, गच्चीत जाऊन भांडा, बाल्कनीत जाऊन भांडा, पाहिजे तर राईड वर जा आणि गार्डन मध्ये बसून भांडा, पण बेडरूम मध्ये भांडू नका. बिकॉज एव्हरीबडी नीड्स अ सेफ स्पेस इन देअर ओन हाऊस. एक कुठला तरी कोपरा असला पाहिजे जिथे आपल्याला सगळ्या स्ट्रेस पासून मुक्त वाटतं, विच इज जनरली द बेडरूम. म्हणून कीप इट ॲज अ सेफ स्पेस. त्याच्यामुळे असं पण होईल ना, जेव्हा इफ यू आर हॅव्हिंग अ पर्टिक्युलरली रफ डे आणि तुम्हाला नाही सांगता येते कोणाला की मला आता नाही नीट बोलायचंय तुमच्यासोबत, चिडचिड होतीये, हे होतंय ते होतंय, अँड यू गो अँड सिट इन दॅट बेडरूम, इट इज लाईक अ सिग्नल फॉर अदर्स की हा स्ट्रेस बेडरूम मध्ये घेऊन जायचा नाही. या माणसाला आता ती 10 मिनिटं स्वतःसाठी हवी आहे. So then that bedroom of yours, that कोपरा of yours becomes a safe space जे तुम्ही otherwise सुद्धा यूज करू शकता. दॅट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. नाहीतर मग चिडचिड झाल्यावर, रागराग आल्यावर घरातून जाणार कुठे? फॉर दॅट अनदर स्ट्रेसर कुड बी तुमच्याच वयाच्या बाकीच्या कपल्सना वेगवेगळ्या कपल ऍक्टिव्हिटीज करताना बघायचं.
ज्या तुम्ही नाही करू शकत. स्पॉन्टेनियस पिकनिक्स म्हणा, लंचेस म्हणा, मूव्हीज म्हणा, जे कठीण होत असेल करायला नक्कीच. सो यासाठी ट्राय टू आउटलाईन ॲटलीस्ट वन ॲक्टिव्हिटी जी तुम्ही ॲज अ कपल कराल अँड नॉट ॲज अ पेरेंट. म्हणजे मुलाला थेरपिस्टकडे घेऊन जाणं किंवा मुलाला गार्डनमध्ये घेऊन जाणं इज नॉट अ कपल ॲक्टिव्हिटी. दॅट इज अ पेरेंट ॲक्टिव्हिटी. सो but keep an activity for yourself. So that could be even something like भांडी घासणं. एक जण भांडी घासतोय, दुसरा जण ती पुसून ठेवतोय. But for that activity you're a couple and you're talking random things, not children related things, not family related things. It's your activity as a couple. मी घरातली ऍक्टिव्हिटी म्हटलं कारण दरवेळेला दररोज बाहेर जाणं पॉसिबल होतच असं नाही. पण आय एम शुअर एक तरी घरातली ऍक्टिव्हिटी तुम्ही स्वतःसाठी वेगळी बाहेर नक्कीच ठेवू शकता. आणि त्याच्यासाठी वेगळा वेळ पण लागणार नाही कारण ते तुम्ही अदरवाईज सुद्धा करतच असता. देन लॅक ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन इज अन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट स्ट्रेसर. बरेचदा वेन यू आर स्ट्रेस्ड, वेन यू आर ऑलरेडी स्ट्रेस्ड, आपल्या डोक्यातले जे फिल्टर्स असतात ना, दॅट अलाव यू टू गिव्ह बेनिफिट ऑफ डाऊट टू द अदर पर्सन, ते बऱ्यापैकी कमी झालेले असतात. दे आर ऑलमोस्ट नॉन फंक्शनिंग. सो म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवरून पटकन चिडणं होतं. यू थिंक सगळेजण ते मुद्दामून करतायत. काहीतरी सांगितलं, कोणीतरी बाहेर गेलंय आणि सांगितलं हे येताना घेऊन ये, येताना दूध घेऊन ये, आणि तो बिचारा और ती बिचारी विसरली घरी येताना दूध आणायची. इट इज पॉसिबल दॅट इफ यू आर स्ट्रेस्ड यू कॅन से तू नेहमी असंच करतोस और तू नेहमी अशीच करतेस, तू मुद्दामून विसरतोस, तुला लक्षात ठेवता येत नाही का. अँड ठीक आहे, इम्पॉर्टंट थिंग लक्षात राहिलं पाहिजे. बट दिस डज नॉट, काय म्हणतो आपण, त्याच्यामुळे काही सोल्युशन मिळत नाही, त्याच्यामुळे फक्त स्ट्रेस वाढतो. सो ऑल दिस एक्स्ट्रीम लँग्वेज ऑफ असाच, ऑलवेज, नेहमी, नेव्हर, अवॉइड युझिंग दीज वर्ड्स अँड अवॉइड युझिंग ब्लेम गेम. तुझ्यामुळे असं झालं, मी असते तर जास्त चांगलं केलं असतं. All of this is useless in the sense it doesn't lead to any solution. Instead, what you should be focusing on is काय झालं आणि काय व्हायला हवं होतं. मग ते कशामुळे झालं ह्याचा कीस नंतर पाडता येईल when you are not stressed. बट इम्पॉर्टंट इज हे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं, एक्स झालं, त्याच्यामुळे वाय वाईट कॉन्सिक्वेन्स झाला, जो नव्हता व्हायला पाहिजे, म्हणून पुढच्या वेळेला एक्स नाही करायचं. As simple as that. It helps in effective communication. And most importantly, सगळ्यांना वाटतं की माइंड रिडिंग इज अ थिंग जी नाहीये. मी न सांगता कळलं पाहिजे ना, असं नाही होत. थिंक फॉर युअर सेल्फ. जेव्हा तुम्ही स्ट्रेस्ड असता, बरेचदा तुम्ही फाड 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 काहीतरी बोलून जाता, जे नंतर यू रिअलाइज अरे पण मला असं नव्हतं म्हणायचं. सो वेन यू आर स्ट्रेस्ड, यू युअर सेल्फ आर नॉट अवेअर की तुमच्या डोक्यात काय चाललंय आणि तुमच्या तोंडातून काय येतंय. इफ यू कॅनॉट रीड युअर ओन माइंड वेन यू आर स्ट्रेस्ड अँड अँग्री, हाऊ इज समवन एल्स सपोज टू रीड युअर माइंड? इट्स नॉट पॉसिबल. सो इट्स बेटर इफ यू डायरेक्टली आस्क, आज माझ्याकडे वेळ कमी आहे, मी रोज बाहेर जाऊन दूध आणते, पण आज मला नाही आणता येणार कारण माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, प्लीज तू जाऊन आण. ह्याच्यात जर तुम्ही एक्सपेक्ट केलं नाही नाही पण त्याला कळलं पाहिजे की माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून तो त्यांनी आपणहून जाऊन आणलं पाहिजे, द द द एंड रिझल्ट इज दूध पण आणलं जात नाही, स्ट्रेस पण होतो आणि भांडण पण होतं. सो इन्स्टेड ट्राय टू आस्क डायरेक्टली for things that you wish the other person to do. It solves a lot of problems that way. And speaking of communication, also give each other compliments liberally. So when you are using your couple time, use it to compliment the other person on how they are dealing with the whole situation. कॉम्प्लिमेंट्स मुळे काय होतं, त्या माणसाला 2 मिनिटं स्वतःबद्दल चांगलं वाटतं, 2 मिनिटं, 5 मिनिटं. And when the other person is feeling satisfied, is feeling happy, the person can give that happiness to you. If the person's cup is empty, he cannot pour love from an empty cup. If you want love, you have to give it in return. So feel free to give as many compliments as you want. It will break the monotony of the stressful life that you are anyway dealing.
And one unique stressor that could be is that your child may be more comfortable with one parent as compared to other. um, it's important to remember that this is not a reflection of you as a parent. It could just be that त्या मुलाला त्या पेरेंट सोबत जास्त रिलेट करता येतंय, or that parent spends more time with the child. If one of you is a homemaker and one of you goes to the office and the child spends a lot of time with the homemaker, it's natural that the child may feel more comfortable with that parent as compared to the one जो घरी फक्त 4 तास असतो, 4 waking hours. um, so but it doesn't reflect on you as a parent, and don't let that come in between you as a couple. That's most important. What you can do is you can observe how how your spouse deals with your child, and you can try to emulate it in your own behavior with the child and see if there is some change. You can ask your spouse for help की मी काय केल्यावर तो माझ्यासोबत जास्त relate करू शकेल. Ask for help rather than letting it come in between you. That's most important. So yeah, next slide. या बऱ्याचदा आणि असं पण होतं सायली की घरात आजी आजोबा असतात तर त्याच्यातनं पण कॉन्फ्लिक्ट बऱ्याचदा वाढतात. म्हणजे मी हे स्पेशली ऑटिस्टिक वगैरे मुलांच्या बाबतीत पाहिलंय किंवा एडीएचडी असलेल्या टू सम एक्सटेंट इट अप्लायज टू डाऊन सिंड्रोम ऑल्सो आय थिंक वेन इट कम्स टू जॉईंट फॅमिली. कारण कित्येकदा जे थेरपिस्टनी सांगितलेलं जे इम्प्लिमेंट करायचं असतं ते आई बाबा एका लेवलवर असतात आणि आजी आजोबा वेगळ्या लेवलवर असतात किंवा उलटही होऊ शकतं. एक जण कोणीतरी लाड करून पाठीशी घालत असतं, एक जण शिस्त लावायला बघत असतं. असं एनी 4 पीपल इट कॅन हॅपन विथ की त्याच्यातनं पण बरेच कॉन्फ्लिक्ट तयार होतात आणि त्याच्यातनं पण जे अचीव्ह करायचं असतं मुलाच्या बाबतीत ते होतच नाही आणि शिवाय स्ट्रेस वाढत राहतो त्या सिच्युएशनचा. नक्कीच नक्कीच, दॅट्स डेफिनेटली, अँड दॅट ऍक्च्युली ब्रिंग्स मी टू हे पुढचं वेर वी आर टॉकिंग अबाउट बिंग अ हाऊस होल्डर, जिथे यू आर अ पार्ट ऑफ अ बिगर फॅमिली. तेव्हा काय करायचं, कारण तेव्हाचे स्ट्रेसेस तर आणखीन वेगळे असतात. घरी जेव्हा आजी आजोबा असतात तेव्हा जरी तुम्ही थेरपिस्ट कडे मुलाला घेऊन जाताय अँड देअरफॉर यू नो बेटर, आपली ट्रेनिंग ऑफ अन आयडियल डॉटर और अ डॉटर इन लॉ और अ सन इन लॉ डझंट लेट अस स्पीक बॅक. आपण टॉक बॅक करत नाही, आपण उलट बोलत नाही, आणि बोललो तर त्याचा अजून ताण येतो, अजून स्ट्रेस येतो. सो ऑल दॅट इज ऑफकोर्स देअर. सो अशा वेळेला ऍज फार एज पॉसिबल ट्राय टू एक्सप्लेन. जे लोक थेरपिस्ट कडे येत नाहीत, घरातली जी माणसं आहेत ज्यांना माहित नसतं ही गोष्ट अशाच प्रकारे का केली पाहिजे, हे जितक्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येईल तितक्या डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची गरज आहे. एकदा सांगून नाही होणार, दोनदा सांगून नाही होणार, कारण दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ देअर ट्रेनिंग. त्यांनी सुद्धा, एस्पेशली जर ते आजी आजोबा असतील, त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यभर असं काही बघितलेलंच नसतं. त्यांना असं वाटत असतं, अरे आम्ही जेव्हा लहान होतो आमच्या आजी आजोबांनी आमचे लाड केले, आमच्यासोबत काय वाईट झालं. सो त्यांना हे एक्सप्लेन करणं थोडं कठीण जातं. बट व्हॉट इज युअर ऑल्टरनेटिव्ह टू नॉट एक्सप्लेनिंग? चिडचिड करणं. दॅट ऑल्सो डझंट लीड टू एनिथिंग ॲट ऑल. So, try to break down your explanation into simple points and try to give as many examples as you can, so that त्यांना पटेल तुम्ही काय म्हणताय ते. अँड डोंट लूज होप. 10 वेळा करावं लागेल, 12 वेळा करावं लागेल, पण कधीतरी पटेल. But it can be stressful and monotonous to keep on explaining the same thing again and again. But the alternative to that is सगळ्यांनाच असं वाटणं की माझं या घरी ऐकूनच घेतलं जात नाहीये, which is a whole another level of stress and complication altogether. येस. So yeah, when you are a part of a big family, of a joint family, there are innumerable demands on your time. You and everybody wants to be the ideal son, daughter, parent, employee. तुम्ही सगळं एकत्र जगल करायचा प्रयत्न करत असता, and I'm sure this is the most complex फॅक्टर जे बाकीच्या गोष्टींना अजून कॉम्प्लिकेट करतं. सो ह्याच्यासोबत डील करायला द बिगेस्ट थिंग दॅट यू कॅन डू फॉर युअर सेल्फ इज टू लर्न टू से नो. जितक्या व्हॉलंटरी गोष्टी टाळता येतील तितक्या तुम्ही टाळा. समवन सेज गेस्ट्स आर कमिंग ओव्हर, इफ दे से आम्ही येऊ का, निर्लज्जपणे जर तुम्हाला वेळ नसेल तर नो म्हणायला शिका.
कारण नाही नाही असं नाही कसं म्हणायचं असं म्हणून त्यांना बोलावून घेतलं आणि मग त्यांच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पण तुमच्याच वर येते आणि तुमचाच स्ट्रेस वाढतो. सो इट्स ओके टू से नो. त्यातून जर हो म्हणावं लागलं, इफ देर आर सर्टन थिंग्स दॅट यू कॅन नॉट फॉर एनी रिझन नॉट डू, डेफिनेटली आस्क फॉर हेल्प अँड ट्राय टू आउटसोर्स ॲज मेनी थिंग्स ॲज यू कॅन आउटसोर्स. आजकाल आपल्याकडे भरपूर रिसोर्सेस आहेत, सगळं ऑनलाईन मागवता येतं. ट्राय टू आउटसोर्स ॲज मच ॲज यू कॅन. There is also one thing of asking help from the support group and delegating minor tasks. So लोक असतात जी म्हणतात काही लागलं तर नक्की सांग आणि आपण हो हो म्हणून विसरून जातो. व्हॉट यू कॅन ऍक्च्युअली डू इज मेक अ लिस्ट ऑफ एव्हरीबडी हू डज ऑफर यू हेल्प. आणि मग एकदा विचारून बघा, जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही कराल का. नाही म्हटलं तर तुम्हाला माहितीये पुढच्या वेळेला नाही विचारायचं त्यांना. हो म्हटलं तर यू हॅव अनदर रिसोर्स टू लुक अप टू. अँड देर कॅन ऑलवेज बी अ क्विड प्रो क्वो. सो काही काही गोष्टी नाही डेलिगेट करतायत. कधी कधी तुमची मुलं कम्फर्टेबल नसतील दुसऱ्यांसोबत कारपूल करून जायला. इन दॅट केस सी इफ युअर फ्रेंड्स कॅन डू ग्रोसरी शॉपिंग फॉर यू. त्या छोट्या छोट्या गोष्टी डेलिगेट करा. अँड देन देर कॅन बी अ क्विड प्रो क्वो, की बाहेर जाऊन तू माझी भाजी आण आणि ऑनलाईन गोष्टी ज्या मी माझ्यासाठी मागवीन त्या मी तुझ्यासाठी पण मागवीन. You can settle on a quid pro quo which makes sense to both of you, or you can offer to babysit their children when they need a couple time off. So असं. So but तुम्ही जोपर्यंत तोंड उघडून विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला माहित नाही तुमचे रिसोर्सेस किती आहेत ते. सो लाज वाटू शकते, बट ती एका वेळेसाठी असते. वन्स यू फील शाय and then you know whether this person is there for you or not. That's all you have to do. Feel shy once. About siblings, मी आधी जे म्हटलं होतं, ट्राय टू स्पीक टू लाईक आता तू म्हणालीस की इथे सगळ्यांनाच दोन दोन मुलं आहेत मोस्टली. सो तुमच्या दुसऱ्या मुलाला हेल्प नक्कीच मागा, बट ट्राय टू इन्व्हाइट दॅट चाइल्ड फॉर हेल्प अँड डोंट इम्पोज. म्हणजे मी म्हणते म्हणून हे कर असं केलं की तुमच्यातला डिस्टन्स वाढत जाईल. इन्स्टेड ट्राय टू इन्व्हाइट, वुड यू लाईक टू हेल्प मेकिंग लंच फॉर युअर ब्रदर और युअर सिस्टर. आज तुला आवडेल का ह्याला शाळेत जाऊन सोडायला. और वुड यू लाईक टू टेक द चाइल्ड डाऊन टू द गार्डन. त्यांना जितकं जमेल तितकं. आणि जर ते नाही म्हणाले तर तेव्हा इम्पोज करू नका, पण नंतर विचारा की ते नाही का म्हणाले. कारण इट्स पॉसिबल की त्यांच्यासोबत बुलिंग होत असेल, बाकी जण त्यांना चिडवत असतील. मे बी दे आर नॉट कॉन्फिडेंट ऑफ being able to handle their sibling. So when you have an open communication and open talk with them, when you treat them as adults, and you explain them things, तेव्हा त्यांच्यातला ट्रस्ट वाढत जातो. they know that you trust them and that helps them to trust you, and this trust is extremely important in a relationship. आणि being a part of ideal parent. Sorry, या मीटिंगला 2 मिनिटं आहेत. कट झाली तर आपण रिजॉईन करूयात फॉर मे बी अनदर 10 मिनिट्स. या आय शुड रॅप अप. मी खूपच वेळ घेतला. नाही इट्स ओके, कंटिन्यू. आणि फायनली सॉरी, being a part of ideal parent is also ensuring की तुम्ही तुमच्या मुलांचे त्यांचे फॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स, की तुमच्या दुसऱ्या मुलाला हॉटेलमध्ये जायचं असेल, मूवी बघायला जायचं असेल, एकत्र ट्रिपला जायचं असेल, यू डोंट डिनाय दॅट. सो फॉर दॅट व्हॉट यू कॅन डू इज ट्राय टू एक्सपोज युअर एंटायर फॅमिली. हळूहळू पहिले ऑकवर्ड मोमेंट्स होतील, and that's okay, but that will actually help you to increase exposure even to your special child, and slowly your child also settles down into going to public spaces. And if you are okay with people staring at you, if you don't really let it matter to you, you will find that you can explore the public spaces far better. And and always remember, anything is better than zero. सो जरी 100% तुम्हाला काय करायचंय ते जमलं नाही तरी ऍटलीस्ट 10% करा. दॅट स्टील बेटर दॅन अजिबात न करणं. झालं.
2च स्लाइड बाकी आहेत माझ्या. आपण हा सेशन एंड करूयात आणि फॉर दोज स्लाइड्स वी विल जॉईन बॅक सो दॅट विल कंटिन्यू विथ द क्वेश्चन आन्सर सेशन देन. We will end this session now so that we can continue with the last 2 slides and question answer sessions. So I'll end the meeting for everybody right now and we can join back again. I hope it is clear to everyone. Yeah. Okay.